पृथ्वी, अरे तू माझा लहान भाऊ आहेस. मी कायम असेन तुझ्यासाठी. पण कसं आहे माहितीये का, आयुष्यात आपण स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकलं पाहिजे. आणि एक लक्षात ठेव, तू जर काही धडपडलासच तर मी आहेच की तुला हात द्यायला. तू बिनधास्त लढ. होय. कारभारी अहो, आता तर सगळ्यांनी समजत होता ना, आणि आता तुमचेच डोळे पाणावले. तुम्ही काळजी करू नका. अहो, तुमची ही कारभारी मस्त खमकी आहे. तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या, तिथली काय बी काळजी करू नका. आता मागं वळून बघायचं. अशी वाघीण पाठीच्या असल्यावर कोण कशाला मागं वळून बघल. वीरू, ए वीरू, सुनंदा, वीरू गेला काय ग? गाडीत बसतोय. ए वीरू, ए वीरू, वीरू, सरक ना बाजूला. वीरू, ए वीरू, तू काळजी. वीरू, 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 ए वीरू, वीरू, तू ह्या काकीला विसरलास वय? हे बघ, तुझ्यासाठी शेंगदाण्याचे लाडू केलेत, खास स्पेशल तुझ्यासाठी बनवलेत मी. घेऊन जा. पियू, तू या घरची आणि या गावची कारभारी नाही, हे कधीच विसरू नकोस. काळजी. तू पण ये. तू आता माझा हात दगडाखाली आहेत म्हणून काही बोलत नाही. मला एकदा सत्तेत येऊ द्या, मग नाही तुमच्यावरनं घाना फिरवला ना तर नावाची कांचन सूर्यवंशी नाही मी. आपण मिळून तुमच्या जावयाचा गेम वाजवा. तो मेला की तुमच्या लेकीला तुमच्याकडे आणून सोडीन. ह्यो शब्द आहे माझा, या कांचन सूर्यवंशीचा. उद्या वीरू मंत्रीपदाची शपथ घ्यायला परत मुंबईला जाणार. तेव्हा ठरल्याप्रमाणे काहीही करून माझं काम झालं पाहिजे. साहेब, साठी झालं आमचं काम. हा साहेब, तुम्हाला तर सगळं आपलं माहिती त्याच आहे. आपलं कसं आहे ते एक गाव आणि 2 तुकडं. साठे, बोलताना शब्दाचे एवढे तुकडे पाडतोय तर कामाचे किती पाडत असेल रे? आम्हाला एक कळना झाले साहेब की तुम्ही अचानक असं कसं वागला. साठे, आता आम्हाला फक्त आमच्या पिऊ पाहिजेत.
आणि त्यासाठी आम्ही वाटेल ते करू शकतो, कुणाचीही बाजी पलटवू शकतो. साहेब पण ते पिऊ ताई पिऊ ताई. बस, एक शब्दही बोल नकोस. पैसे घे आणि निघ. बाकीचं आम्ही आणि पिऊ आता बघून घेऊ. हे असल्या का माझं पैसे घ्यायला काय कुत्र चावलं मला शोसाठी अंगार आहे, अंगार आहे, भंगार नाही. पांडुरंगा, खर तर मला इरुला राजकारणात नव्हतं रे पाठवायचं, पर तू मला बुद्धी दिलीस आणि मी त्याला राजकारणात पाठवला. आज तुझ्याच कृपेनं तो आमदार झालाय, उद्या मंत्री बी होईल रे. आणि तुझ्याच भरवशावर मी आज त्याला मुंबईला पाठवलाय. त्याचं रक्षण कर रे बाबा. तुम्ही काळजी करू नका. अहो, देव नेहमी चांगल्याच्याच बाजूने असतो. आणि मला खात्री आहे की 5 वर्षात वीरू नक्कीच चांगलं काम करून दाखव. वय पिऊ, अगं बापासारखाच त्याचा बी कामाचा लई मोठा तडाखा आहे बघ. खरंच आहे. आई, बरं आता जेवून घ्या बरं तुम्ही. वीरू गेल्यापासून काही बी खाल्लं नाही. नग पिऊ, आज तेवढा आग्रह करू नकोस बघ. अगं मला भूकच नाही. आज माझा इरू मुंबईला गेलाय, माझं कशात सुद्धा ध्यान नाही लागत. आई, असं कसं ध्यान लागणं झालंय? वीरूनं तुम्हाला तुमची काळजी घ्यायला सांगितल्या की नाही? मग जर का तुम्ही उपाशी राहिला ते तो माझ्यावर ओरड. चला बघू, थोडस खाऊन. आणि आई, आता जर तुम्ही नाही खाल्लं ना तर फोन करून वीरूकडे तुमची तक्रार कर. नाही नाही, नग नग, त्याला काय फोन बिन करू नकोस. पोरग माझं काळजी कर. आणि इकडं खाती मी. आई, आऊ मी भरवते की कधीतरी सुनला बी सासूचं लाड करू द्या. पिऊ, तू बी लय हट्टी आहेस बर का. पिऊ, अगं इरू कुठवर पोचलाय? आऊ, आई साताऱ्यापर्यंत पोचलाय. तिकडे एक काम आहे आणि काही कार्यकर्त्यांना भेटायचं आहे. तेवढं करून निघेल पुढं. बर. अगं तू बी जेव की. वय, तुमचं झालं की घेईनच जेवण. अगं म्या काय तुला ओळखत नाही बाई. अगं तुझ्या मनाची बी अवस्था माझ्या मनासारखीच झाली. ती काय नाही. बरं थांब, म्या तुला ताट करून आणते. आऊ, आई, आई आले. इरू जेवला ना? हो. आई, पण तुम्हाला कसं कळलं? ते उजळलेला चेहरा, तेव्हा मला कळालं. चल धर आकर. आई, हा मी खाईन की माझ्या हातानं? ती काय सुधीक नाही बर का. धर का, नाहीतर मग इरूला मी तक्रार करेल की पिऊ माझं ऐकत नाही म्हणून. अगं बस. आई नाही,
तू खा. नाही नाही नाही, आई आऊ. तू खा बाळा. आम्हाला फक्त आमच्या पिऊ पाहिजेत आणि त्यासाठी काही वाटेल ते करायला तयार आहोत आम्ही. तुमची माणसं कामाला लावा. हे काम फक्त कधी करायचं तेवढं सांगा. काकी, ओ काकी, अहो झोप की जाऊन. किती वाजले ती? हा, मस्तपैकी जावं, झोपावं, स्वप्न बघावीत. दीपे, ही कांचन सूर्यवंशी झोपून स्वप्न बघणाऱ्यातली नाहीये, तर जागेपणी स्वप्न पूर्ण करणाऱ्यातली. आणि ह्या वेळेस आमदारकीचं स्वप्न पूर्ण करणार आहे मी. आमदारकीच? ते कसं काय? वीरू मुंबईला चाललाय आणि तो काय आता परत येणार नाही. तो मेला की पोट निवडणुका लागतील आणि मग पोट निवडणुकीत मी उभे राहणार आणि मीच निवडून येणार आणि मीच आमदार बनणार. काकी, तुम्हाला खरंच वाटतंय का की तुमचं काम 100% होणार म्हणजे होणार? हो मग. अगं ही कांचन सूर्यवंशी उगाच हवेत पुड्या नाही सोडत. आजची वीरूची रात्र ही शेवटची रात्र ठरते की नाही बघ. तुमचा आनंद जरा लईच होत चाललाय असं वाटत नाही का तुम्हाला? दीपे, काकी, मला तसं नाही म्हणायचं, पण तुम्हाला माहित आहे ना की अंकुशराव कसा आहे ते. त्यानं जर तुमचं काम नाहीच केलं तर तुमच्या प्लॅनिंगच्या ना सगळ्या चिंध्याच होणार आहे. बाबा माहित ना तो किती राजकारणी माणूस आहे ती. अगं मी तर कुठं कच्ची खिलाडी आहे ग. त्या अंकुशरावने जरी हुल दिली ना तरी मी एक माझा माणूस पेरून ठेवलाय जो हे सगळं प्लॅनिंग व्यवस्थित पार पाडू शकेल. आणि हे प्रकरण त्या अंकुशराववरच शेकल ह्याचा पण बंदोबस्त केलाय. काकी, लईच खुंकार डोकं आहे बघा तुमचं. पण तरी बी मला एक गोष्ट नाही कळली. त्या अंकुशरावला ह्या प्रकरणात कशाला अडकवताय तुम्ही? नाही म्हणजे आता त्याच्याकडे ना पद आहे ना सत्ता. दीपे, उद्या वीरू मेला तरी हो अंकुशराव आमच्या विरोधात उभा राहणार. त्यामुळं उद्या सगळंच काटं मी बाजूला सारणार आहे. वीरू मरेल, मग पिऊ या घरातनं कायमची बाहेर पडेल आणि मग तो अंकुशराव पण कायमचा जेलमध्ये सडेल आणि मग इथली कारभारी मीच, कांचन सूर्यवंशी. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. एकंदरीत या बातमीमुळे महाराष्ट्रातील बळीराजा मात्र सुखावलेला दिसतो. अरे माझ्या वीरूची बातमी द्या. कधी येणार माझ्या वीरूची बातमी? बाकीच रान हाकत बसलत. सांगा की लवकर. चा ठेव तिथं. सकाळपासून त्या टीव्ही समोर बसलाय. तुम्हाला पाहिजे ती बातमी येते का आज? नाही ना ग दीपे, सकाळपासून टीव्ही समोर बसले बघ. माझे कान आसुसलेत ग ती बातमी ऐकायला. लागली की हो बातमी लागली. आवाज वाढा. आणि आताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी आपल्या समोर येते. एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मात्र त्यांच्या वाहनाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे.
काय बोलतेस तू? पृथ्वी, तुझा मोठा भाऊ गेला. विरूच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला. पृथ्वी, काय करू सांग. सुनंदा, अगं सुनंदा, काय झालं बघितलंस का तू? आता मी काय करू? सुनंदा, कसं होणार ग आपल्या घराचं कसं होणार ग? सुनंदा, तुझं कसं होणार ग? सुनंदा, तरी मी तुला सांगत होते विरूला राजकारणात पाठवू नको म्हणून. का पाठवलंस तू सांग की? आता बघ हे काय झालंय. विरूच्या गाडीला अपघात झालाय. सुनंदा, सुनंदा, तुम्ही दोघे रडत का नाही ग? सुनंदा, तुला धक्का बसलाय का? सुनंदा, अगं आपला विरू गेला. विरूच्या गाडीला अपघात झालाय. सुनंदा, सुनंदा, रड रड. सुनंदा, अश्रू दाबून ठेवू नको. सुनंदा, सुनंदा, रड. सुनंदा, हाय. कंचनबाई नमस्कार. काय झालं? दिवसात चांदणं चमकलं ना डोळ्यापुढं. अहो, बातमी नीट बघायची तरी. ज्या गाडीचा अपघात झाला त्या गाडीत विरू होता की नव्हता एवढं तरी तपासायचं ना. काला लगेच बोंबा मारत बाहेर. कंचनबाई, विरूच्या गाडीचा अपघात झालाय, विरूचा नाही. म्हणजे विरूला कधीच दुसऱ्या गाडीत आम्ही पुढे पाठवलं होतं. काय? हो, कारण आम्हाला पक्क माहित होतं की तुम्ही इतक्या नीच वृत्तीची बाई आहे की आम्ही जर हे काम केलं नाही तरी तुम्ही दुसऱ्या कुणाकडनं तरी हे काम करून घेणार. आणि म्हणूनच नाग्याला आणि साटेला हाताशी धरून आम्ही विरूचा जीव वाचवलाय. काय झालं? 440 व्होल्टचा झटका बसला ना. तुम्हाला काय वाटलं की अंकुशराव पाटलाला सहज गुंडाळता येईल? नाही, एवढं सोपं नाही ते.